तर मित्रांनो मी सुरतला आणि राहुलला कपडे घ्यायला आले इथं खरेदी करायला. 900 खरं सांगाय माझ्यावर यायचे 100 रुपये 900. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो बघू शकताय, आज नाही का आपण शूटिंगसाठी आलतो आणि बघा आज नाही का घनसंगीचा बाजार आहे आणि इथं नाही का मला आणि राहुलला नाही का ड्रेस घ्यायचा होता. तर कल्पना नाही का मित्रांनो तिची नाही का पगार झालेली याची लाडक्या बहिणीची, ती आज आपल्याला ड्रेस कपडे घेणार आहे. बघू शकता आहे ना रे, सांग ना. तर मित्रांनो मी सुरतला आणि राहुलला कपडे घ्यायला आले इथं खरेदी करायला. चला मग बघूया. आता आज आपला शूट होता. आम्हाला पैसे द्या ना, 500 रुपये मोठं आता थोडेफार त्यांना द्यायला. 500 देणार तुम्हाला, वापस देणार. तुम्हाला देणार आहे वापस होई तरी 500 द्या, ते दाखवा. मोजून द्या बाय. 1000 का राहू द्या मग. चलो फायनली आपण देखेंगे. 900 या 900 खरं सांगाय माझ्यावर यायचे 100 रुपये 900. होय. 100 ए, 1 बोला. 2 3 4 5 6 7 8 500 खर्ची नाही. तर फायनली मित्रांनो आपण नाही का दादाकडून नाही का पैसे घेतले मित्रांनो आपल्या शूटसाठी, शूटिंग घेण्यासाठी. किती दिले रे? 2000 रुपये. 2000 रुपये नाही ना, 900 भरले तिथं. नाही 1000 बोला बोला, 2 शब्द बोला. नमस्कार मित्रांनो, मी कधी बाजारात काढा नाही शूट, पण आज पहिली बार काढावं यांचं. तर मित्रांनो नाही का यांना बोलता पण येत नाही, नुसते म्हणते बाजारामध्ये बाजार, नुसते 2 शब्द बोलते. ओ माय गॉड, घ्या ना मला वावरात जायचं. यांना जायचंय परत. तर फायनली बघू शकता मित्रांनो, माझं सुद्धा शर्ट फाटलं आणि त्यासाठीच आपण नाही का शूटसाठी कपडे घेण्यासाठी दादाकडे आलतो. हे बघू शकताय. हे दादा कुठले तुम्ही? आम्ही गेवराई तालुका. तर मित्रांनो बघा, बघू, एवढं लांब गेवराईचे राहतात आहेत, जिल्हा बीड. आणि यांच्याकडे सगळ्या प्रकारचे शर्ट, टी शर्ट असेल, पॅन्ट असेल, नाईट पॅन्ट असेल, सगळे मित्रांनो. आणि मित्रांनो नाही का आपला काहीच मिनिटामध्ये आपला इथं शूट होणार आहे, बघा नक्कीच बघा. आणि आज बी मित्रांनो खरंच अजून कमी अक्षरे का माहिती? लोकेशन आहे. बघू शकता इकडं आज बाजार भरलेला आहे साईडला. आणि इकडे मित्रांनो ओ सरपंच देखो क्या कर रहा है, नुसते शर्ट देखताय. देखो देखो गाइस, घ्या पटकन हे बघा. घ्या. काय आहे हे नुसते इकडे तिकडे बघत नुसती गडबड करते. गडबड करून काय उपयोग नाही. हा बाळू. तर मित्रांनो चला, आता आपल्याला शूट घ्यायचा आहे, कारण आबाळी भरपूर आलंय. हे बघा इकडं पाठीमागं भरपूर आबाळ आलेलं आहे आणि पाऊस सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चला तर मित्रांनो नक्कीच ब्लॉग कंटिन्यू बघा. आजचा जो ब्लॉग आहे खरंच खूप भारी होणार आहे. तर फायनली मित्रांनो आपण नाही का तो शूट झाला आहे आणि आता आपण नाही का वडापावकडे आलेलो आहे. आणि मित्रांनो आपला शूट नाही का इथं होणार आहे. बघू शकताय इकडं पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस स्टेशन समोर हे इकडं वडापाव आहे. बघू शकताय कोल्हापुरी वडापाव आहे, एकदम फेमस आहे मित्रांनो. आणि खरंच मित्रांनो आजचा जो आपला शूट झालेला आहे का खूपच भारी झालेला आहे. रात्री मित्रांनो आपला जो शूट होता पावसामध्ये होता आणि आजचा जो शूट आहे हे आपला घनसंगीमध्ये आहे. ST बस स्टँड असेल, त्याच्यानंतर रोड असेल आणि आता वडापावपाशी मित्रांनो. नक्कीच हा ब्लॉग कंटिन्यू बघा. बघू शकताय किती जबरदस्त लोकेशन आहे. आणि इकडं पाठीमागं जे दिसतो ना टेबल, त्या टेबलपाशी मित्रांनो आपण नाही का वडापाव खाणार आहे मित्रांनो. हे बघा कल्पना किती खुश झाली इकडं. बोल. कोल्हापुरी वडापाव माझा लय फेवरेट आहे मित्रांनो, त्याच्यामुळे म्हणलं आधी वडापावचा शूट घेऊ, कारण की मला तोंडाला पाणी यायला लागलं. चला वडापाव खाऊया. हे आमच्या गावची पोळी. मित्रांनो आता आपण आलो आहे सध्या आमच्या गावची पोळी. काय लगेच बसायचं काय आहे? शूट कोणतं बघत राहा. घ्या ना. तर मित्रांनो आता बघा आपले सरपंच सुद्धा शूट घ्यायला आहे इथं, बघू शकता. तर मित्रांनो आता बघा किती गर्दी झाली आणि आपण आता इथं शूट काढणार आहे. तर चलो देखेंगे हा ब्लॉग. चलो आता आपल्याला नाही का वडापाव खायला जायचं आहे आणि बघू शकताय हे आपलं फेमस आहे असं वडापाव दुकान आहे. आणि हे बघा आपल्यासाठी का हे बघा वडापावच्या मालक आहे इकडे. हे बघा काय लगेच बसायचंय का, खायला का चालायचंय? हां ठीक आहे. तर चला मित्रांनो आपण आता शूटला सुरू करीत आहे आणि नक्कीच हा पार्ट शूट पण विसरू नका. आजचा जो ब्लॉग आहे आपला पूर्ण घनसिंगमध्येच आहे, त्यामुळे कंटिन्यू हा ब्लॉग बघा. चलो बघू शकता इथं वडापाव आहे ते बघा आणि इकडे कल्पना आहे हे बघा. आणि आता नाही का आपल्याला वडापाव खायचा आहे. आणि मित्रांनो बघू शकता इकडे कांडी पण आणलेली, जेव्हा
ज्यावेळेस आपण रात्रीच्या टायमाला शूट करतो ना त्यावेळेस कांडी लागते, त्यामुळे मित्रांनो आपण कांडी आणलेली आणि हे बघू शकताय सगळे मित्रमंडळ आपले इथं थांबलेत बघा. हे वडापाव आले सगळे ते बघा. तर फायनली मित्रांनो आपला शूट झालाय आता इथला. आता नाही का आपला बस स्टँडकडे शूट आहे, आता आपण तिकडे चाललोय आणि कल्पना एवढी भूक लागली होती त्यामुळे ती वडापाव खात होती बघा. आणि मित्रांनो आता नाही का आपला रात्रीचा शूट आहे बस स्टँडवरती, आपण तिकडे चाललोय. चलो. आणि राहुल दादा पुढे आहे, गाडी तिकडे आहे आणि इकडे बस स्टँड आहे. तर आपल्याला तिकडे जायचं आहे आता, कारण रात्रीचा शूट आहे ना त्यामुळे मित्रांनो आपल्याकडे चार्जिंग सुद्धा नाही. अगोदर चार्जिंग लावायला चार्जिंग केली का रे अंकल? नाही, आणखीन आपलं आता याची चार्जिंग करायची आणि तो रातचा शूट आपला आपला एस.टी. बस स्टँड पाशी आणि आपण ते शूट घेणार आहे. नक्कीच हा ब्लॉग कंटिन्यू करता. तर चलो मित्रांनो आता चाललोय आपण आपल्या गाडीकडे. हा बघा इकडे गाडी आहे, गाडी इथं ओके. नाही का आता बस स्टँडकडे आलोय बघा. आता नाही का आपला इथं शूट होणार आहे बघा. तर मित्रांनो आता बंद झालं. आता आपण बस स्टँडवरती आलेलो आहे बघा. किती खूप भारी बॅकग्राऊंड आहे आणि आपल्याला रातचा शूट इथलाच आहे. आणि नक्कीच हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण नवीन नवीन असं पाहायसारखं मिळेल. तर बघा. तर मित्रांनो आपण नाही का फायनली बस स्टँडवरती आलो आहे आणि आपला ब्लॉग सध्या चालू आहे आणि आपल्याला 1 ते 1.5 घंट्यांनी शूट घ्यायचा आहे. शूट याच्यामुळं घ्यायचा आहे मित्रांनो उशिरा, कशामुळं ज्यावेळेस अंधार पडेल त्यावेळेस बघू शकता आणखीन अंधार काही पडणार नाही. आणि जेव्हा अंधार ज्यावेळेस अंधार पडेल ना त्यावेळेस घ्यायचा आहे, कारण अंधारामध्ये लोकेशन आहे आपला. आजचा शूट जो आहे अंधारामध्ये आहे, रात्रीचा पण होता आणि आजचा पण आहे. त्यामुळे कंटिन्यू हा ब्लॉग बघा. आपण नाही का रात्री टायमावर जो ब्लॉग घेणार आहे त्याच्यामध्ये खरंच खूप छान प्रकारे असा शूट होणार आहे, त्यामुळे नक्कीच बघा. आणि बघा मित्रांनो खरंच किती जबरदस्त लोकेशन आहे, बघू शकता इकडं पण हे बघा, इकडं बघू शकताय. आणि याच्यापेक्षा रात्रीच्या टायमाला इतकं भयान वाटतं मित्रांनो, किती मोठं पटांगण आहे बघा. हे बघा इकडे लाईट बीट लावलेलं सगळं मस्तपैकी हे बघा. आणि मित्रांनो खरं तर आपला जो ब्लॉग आहे आज खूप मोठा होणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हे बघा कल्पना नाही का तिकडे बसलेली आहे. अंधार पडूस तर जेव्हा अंधार पडेल ना तेव्हाच आपल्याला नाही का इथे शूट घ्यायचा आहे. आणि अजून मित्रांनो जवळपास अंधार पडायला अर्धा घंटा 1 घंटा तरी बाकी आहे. आता जवळपास 6:30च्या आसपास वाजले आणि बघा अर्धा तास हे बघा येईन म्हणलं. तर मित्रांनो चला आपण थोडं आता बसूया. आणि आपले जे मित्र आहे विठ्ठल भाऊ थोडं कामानिमित्त थोडंसं बाहेर गेलते ना, त्याला त्या उशीर व्हायला त्यामुळे बी थांबलो मित्रांनो आपण. आणि आपल्याला शूटसाठी कांडी लागते मित्रांनो, कांडीसुद्धा आणलेली मित्रांनो. तिकडं पलीकडे कांडी आहे आणि रात्री तुम्ही तर कांडीमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये बघितली असेल आपण नाही का नवीन कांडी खरेदी केलेली, जेणेकरून आपल्या याच्यानंतर आपल्या चेहरा चांगला स्पष्ट निघेल. बघू शकताय हे बघा. आता एस.टी. आलेली इकडं बघू शकताय, पाठीमागे एस.टी. आलेली आहे. आणि मित्रांनो इथं जे नाही का एस.ट्या भरपूर येत जात असतात. अंबड असेल, घनसंगी म्हणजे इकडं कुंभार पिंपळगाव इकडं एस.ट्या म्हणे जा ये करत असतात मित्रांनो. आणि खरंच हे खूप छान असं मोठं बस स्टँड झालेलं आहे, बघू शकता इकडं वरती एकदम जबरदस्त. आता मित्रांनो आपला जो सीन आहे ना ते उद्या राहणार आहे एस.टीतला.